इथे ठेवली होती आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने मी बिराडे काका आणि गायकवाड साहेबांना फोन केला की साहेब मला असं वाटतं की विदर्भ आणि मराठवाडा आणि नाही विदर्भ मराठवाडा खानदेश या लोकांना सेंटर आहे आणि पश्चिम महाराष्ट्राला पण सेंटर आहे. पश्चिम महाराष्ट्र थोडंफार लांब होईल म्हणलं, परंतु सगळ्यांना जवळ होईल म्हणून आपण इथे छत्रपती संभाजीनगरला मीटिंग लावू बोललो आणि यांनी लगेच होकार दिला. तर त्याबद्दल सकाराम बिराडे काका आणि गायकवाड साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच जबाबदारी घेणारे आपले बुधवारे साहेब त्यांचे पण आभार मानतो. तसेच ज्यांनी आपल्याला जेवणाची व्यवस्था केली, मला नावं द्यायची ना लिहून जरा, राजू जाधव, त्यांनी पण खूप मोलाचं काम केलं. हे सगळं राहण्याची व्यवस्था, इथं जे स्टेजवरती काही कमी जास्त आहे वगैरे त्यांनी इथं जवळजवळ मला वाटतं 8 दिवस घालवले त्या सगळ्यांनी. त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. तसेच आपले जेवणाची व्यवस्था केलेली आपले मनीष थोरात साहेब, मनीष थोरात साहेब आज आले नाहीत वाटतंय, आलेत का? नाहीत आलेले. त्यांनी आपली जेवणाची व्यवस्था केली. फक्त एका सरांच्या बोलण्यावरती असे आपले लोक आहेत, परंतु आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. जसं दांडगे साहेबांना बरेच चटके बसलेत, त्यांच्या बोलण्यातून पण मला जाणवलं की बरोबर आहे. आणि सर मी तुमच्याबद्दल सगळ्यांकडनं ऐकलंय. मी काय करतो, प्रत्येक माणसाची माहिती घेतो. जसं ताईंची पण माहिती, मी आज त्यांना भेटलो, तुम्हाला पण आज भेटलो, बऱ्याच लोकांना मी आज भेटलो असेल. पण मी ज्यावेळेस महाराष्ट्र फिरलो, महाराष्ट्रातून फिरून आलो, त्यावेळेस मी जवळजवळ सगळ्याची माहिती घेतली. कुणाला काय चटके भेटलेत, कुणाच्या काय अडचणी आहेत, कुणाचं काय दुखणं आहे, कुणाला कुणाविषयी अडचण आहे, परंतु मला कुणाविषयीच अडचण नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कारण मला या महाराष्ट्रातील विस्तारित क्षेत्रातील सर्व आदिवासी महादेव मल्हार डोर टोकरे कोळी एकत्र करायचा एवढाच ध्यास माझा आहे, बाकी कुठलाही ध्यास नाही. आणि जर तुम्ही मला विचारता तुमची प्रॉपर्टी काय, तर हा सगळा जमात बांधव माझी प्रॉपर्टी राहणार आहे. मला बाकीची दुसऱ्या प्रॉपर्टीची गरज नाही. कारण काय झालं माहितीये का, आपण आजपर्यंत फक्त गटात तटात विभागलो, त्यामुळं आपण या शासनाला ताकद दाखवू शकलो नाही. म्हणून आपण जे काही आता 27 तारखेला नियोजन बैठक लावली, त्याच्यानंतर TRTI ला आपण सर मोठा मोर्चा केला आणि त्याचं फलित म्हणून TRTI चे आयुक्त मोर्चाच्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी निवेदन स्वीकारलं आपलं. तर तो एक प्लस पॉइंट होता. त्यानंतर त्याची बदली झाली, परंतु आपण पाठपुरावा सोडला नाही. आणि पाठपुरावा न सोडल्या कारणामुळे आज तिथं पण तुमचा विजय झालाय. 500 पानाचा अहवाल त्यांनी शासनाला पाठवला आणि मला पण पाठवला आहे. आणि तो 500 पानाचा अहवाल सरांकडे दिलेला आहे, त्याच्यावरती अभ्यास चालू आहे. सर बोलले त्यात बरंचसं आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे, घेण्यासारख्या गोष्टी आहेत. काही गोष्टींची थोडी त्रुटी राहिली, ती परत एकदा मागून घेऊ. पण असा आपण हा छडा लावलाय, त्यामुळे तो एक आपला विजय नक्की आहे मित्रांनो. आपण त्याच्यानंतर मोर्चा नागपूरचा केला. नागपूरच्या मोर्चाला बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला यश आलं. आपण ज्या पद्धतीनं आपल्याला संख्या पाहिजे होती सर, त्या पद्धतीने मोर्चाची संख्या अपेक्षित झाली नाही. मोर्चा झाला, परंतु त्या लोकांनी तिथंच थांबायला पाहिजे होतं, ते थांबले नाहीत. कारण ज्यावेळेस मी महाराष्ट्रात फिरत होतो त्यावेळेस प्रत्येकाला सांगत होतो, प्रत्येक जण 4-5 दिवसाची तयारी करून या. ही वाक्य कानावर होती का सगळ्यांच्या? बघा, मी सगळ्यांना महाराज पवार बरोबर आहे का? सगळ्यांकडे बोललो होतो का नाही मी, की येताना तुम्ही कमीत कमी 4-5 दिवसाची तयारी करून मोर्चाला या, कारण त्या मोर्चाचं रूपांतर आपल्याला उपोषणामध्ये करायचं, हे माझं वाक्य होतं. परंतु आता नळी फूक केली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे, आणि म्हणूनच आपल्याला वाऱ्यावर सगळ्यांनी पाठवले. लक्षात ठेवा, तुम्हाला सध्या आता पाय रोवून उभा राहावं. लक्षात ठेवा, समुद्र किनारचं वादळ जरी आलं आणि सुनामी जरी आली तरी मुंबईत प्रत्येकानं 6-7 दिवसात पाय रोवूनच उभा राहायचे. लक्षात ठेवा. आणि त्यासाठी एक यशस्वी मोहीम आपण राबवली. माझे बांधव कोकणातील महेंद्र चौगुले सर आणि त्यांचे सर्व सहकारी गवते साहेब वगैरे आज मीटिंगला इथे हजर आहेत. कोकणात पण आपण सभा घेणार आहोत त्यांच्या माध्यमातून. आणि जे आपण गट तट आणि वेगवेगळे विभाग समजत होतो, विषय जो तुम्ही कोस्टल एरियाचा वगैरे होता, कोस्टल एरियाचा विषय बाजूला राहू द्या.
पण जर 1950 वरनं कोळी नोंदीचा विषय असेल आणि जर मी महादेव मल्हार ढोल टोकरे कोळी यापैकी कुणी असेल तर आपल्याला सर्टिफिकेट मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे? मग तो सगळ्याचा अधिकार आहे का नाही? त्यामुळे तुम्हाला पण सगळ्याला माझी नम्रतेची विनंती आहे, कुणी घाटाच्या वरचा नाही, कुणी घाटाच्या खालचा नाही, कोण विदर्भाचा नाही, कुणी मराठवाड्याचा नाही, कुणी पश्चिम महाराष्ट्राचा नाही, आपण सर्व विस्तारित क्षेत्रातील अन्यायग्रस्त आदिवासी महादेव मल्हार ढोल टोकरे कोळी आहोत. बरोबर आहे का? मग त्याच्यासाठी हा लढा उभा केलाय. मला आणखी नियोजनावर जायचंय, कारण तुम्हाला काय झालं ती सांगावं लागलं म्हणून तिथपर्यंत बोललोय. किती वेळ आहे बाबा? बरोबर आहे का? आपण याची सुरुवात करताना एक छोटस रोपटं लावून केली. आपण विचार केला की बाबा आपण एकत्र लोकांना आणू, म्हणून इवलेचे रोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला. बरोबर आहे का? आपण आता त्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय, परंतु आता आपल्याला सगळ्यांना तो वटवृक्ष आणखी कसा जास्त मोठा होईल, त्याला जास्तीत जास्त फांद्या कशा फुटतील, त्याच्या जास्तीत जास्त जी मुळे आहेत ती खाली कशा जातील, याच्यावरती आपल्याला सगळ्याला विचार मंथन करायचं. मित्रांनो, आता झालेला मोर्चा तिथं काय झालं तुम्हाला माहित आहे? जर आपली तिथं जास्त संख्या असती, जी माझी भगिनी आहे रेणुकाताई घोरपडे, खरंच त्यांनी घोरपडी सारखं धरलं होतं बरं का, मला सोडलं नाही का? तर घोरपड तुम्हाला माहित असेल, जर घोरपड पकडले तर निघत नाही. आडनावाप्रमाणे त्यांनी काम बजावलं माझ्या बहिणीनं आणि सांगितलं टणकावून, काय झालं तरी मी माझ्या भावाला सोडणार नाही. आणि जर तिथं अशाच माझ्या बहिणी आणखी असत्या तर त्याची ताकद माझ्या अंगाला लावायची झाली नसती. मग त्यांनी शपथ दिलेली सगळे जर पाळणार आहेत का? जास्तीत जास्त प्रत्येकाने आपापल्या बायकोला बरोबर घेऊन यायचंय. बरोबर आहे का? जरा मनोहर कोळी सरांचा आदर्श घ्या, कधीच घरी सोडत नाही, ती बरोबर घेऊन येते. बघा, बरोबर आहे आज पण, खरंय का नाही? मग मनोहर कोळी सर प्रत्येक वेळेस आपल्या फॅमिलीला बरोबर घेऊन येतात. आपण पण आणलं पाहिजे का नाही? त्यामुळं आपण सर्वांनी या वेळेच्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण कसे याल माहित आहे का? विथ फॅमिली आला तरच येणार आहे, नाहीतर एकटाच उठला निघाला आणि परत पुण्याच्या आणखी मला अर्जंट काम आहे मी परत निघालो. एक लक्षात ठेवा मित्रांनो, न्याय पाहिजे असला तर 78 वर्षे गेली ती, पुन्हा 50 वर्षे गेली, काही उपयोग झाला नाही. शेवटची लढाई आहे, याच्यानंतर कोण लढल नाही लढल काय माहिती नाही. मी इथं जो विश्वास तुटला आपला तो तुटू नये म्हणून मी लगेचच गुगल मीट घेतली सर, आणि गुगल मीटच्या माध्यमातून आज आपण एकत्र भेटायचं ठरवलं. का एकत्र किती माणसं आहेत ही महत्वाचं नाही माझ्यासाठी, तुम्ही आलात ही महत्वाचं आहे. हीच संख्या माझ्यासाठी कमी नाही आहे. कारण मला बरेच लोकांचे फोन आले की महानगरपालिकेचे इलेक्शन आहे, नगरपालिकेचे इलेक्शन आहे, बाकीच्या सगळ्या गोंधळ आहे लोकांचा, तर तुम्ही आता मिटिंग घेऊ नका, संख्या नसेल. मी म्हणलं बाबा एकदा ठरवले आपण, मग तिथं 5 येऊ दे, 10 येऊ दे, 15 येऊ दे, 50 येऊ दे, मला तेवढ्या बरोबर चर्चा करायची. आपण महाराष्ट्रातनं फिरलोय आणि आपल्याला माहित आहे कोणत्या लोकांकडे जबाबदाऱ्या द्यायच्या, त्यामुळे ती इथं जरी हजर नसतील तर ते जबाबदारी घ्यायला तयार आहेत. त्यामुळे त्यांच्या जबाबदारी आपण वाटून देणार आहेत. या पुढच्या ह्या आठवड्यात आपण बसू, त्यात आपण एक मदर बॉडी करणार आहेत. मदर बॉडी मध्ये आपण विभागातील 6 विभागातील 6 लोक घेऊ आणि विभाग संपर्क प्रमुख नेमायचे आहेत. आपल्याला सगळ्यांना एक विनंती आहे, प्रत्येकाने आपापल्या विभागाची मीटिंग लागू, त्यातले 2 लोक वरती द्या, एक मदर बॉडीसाठी आणि एक विभागासाठी. लक्षात ठेवा, आता ही चाललंय, आता आपलं नियोजनावर चाललंय विभाग संपर्क प्रमुख आणि मदर बॉडीसाठी. आणि विशेष म्हणजे एक सांगतो की ही आपली संघर्ष समिती रजिस्टर्ड नाही, माझी कुठली संघटना नाही, माझा कुठला पक्ष नाही आणि मी कुणाच्या पक्षाचा नाही, कुठल्या संघटनेत नाही. परंतु या ज्या महाराष्ट्रातील आपल्या ज्या काही संघटना असतील त्या सगळ्या संघटनेची मिळून ही संघर्ष समिती आहे. त्यामुळे सगळ्या संघटनेचा याच्यात हिस्सा आहे. त्यामुळे प्रत्येक संघटना प्रमुखाला माझी एक विनंती राहील की तुम्ही मुंबईमध्ये स्वतः या आणि माझी पण संघटना त्या संघर्ष लढ्यामध्ये विजयी लढ्यामध्ये होती ही दाखवा. कारण ही संघर्ष समिती आहे, संघटना नाही, आणि मी कुठलीही संघटना रजिस्टर सुद्धा करणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट का तर तो परत मर्यादित होतं, आपल्याला हे अमर्याद करायचंय, सर्व महाराष्ट्रासाठी करायचंय, म्हणून आपण कुठलीही संघटना रजिस्टर केली नाही. आणि आपल्याला कुठल्याही नेत्याला आपल्यातल्या किंवा संघटनाला किंवा संघटना प्रमुखाला मला तर नावं ठेवायची नाही. ती ज्यांचं कुणाचं वैयक्तिक असेल भाग वेगळा आहे, कुणी चुकला असेल, पण आता मला असं वाटतंय की आपण काही लेकरू मांडीवर हागलं म्हणून कापून टाकत नाही. पण जर तुम्हाला
प्रकर्षानं आणि जास्त मोठ्या संख्येनं ताकदीने एकत्र यायचं असेल तर आपापसातले मतभेद कुठेतरी कमी जास्त करावं लागते, थोडीफार तडजोड करावं लागेल आणि प्रत्येकाला एकत्र घेऊन चाललं पाहिजे. जर आपण आपल्यात भांडत बसलो तर आताचे गेलेत 50, आज 73, ह्याच्या पुढचे बी जातील आणि आपल्याला नाही कधीच मिळणार नाही. एक दिवस असा असेल की आपण सगळेच ओपन मध्ये असणार, का तर ओपन मधले ओबीसी मध्ये गेलेत ना, तिथे जागा शिल्लक आहे. बरोबर आहे की ओपन मध्ये जागा शिल्लक आहे. मग काय करायचं बघा, आपापसात मग ती म्हणत नाही दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ, तसं होऊन ती दोन माकडाची गोष्ट असते. एकामेकाचं इकडे वजन जास्त लागतं, तिकडे त्याचं कोण करतंय तराजू, कोण मोजतंय मांजर, लोण्याचा गोळा मोजायला मांजर, इकडे एक माकड इकडे एक माकड, ह्याला जास्त झालं त्याच्यातलं खाते मांजर, इकडलं असलेलं मांजर खाते. बरोबर का? मग दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाग होतं नाही त्या बोक्याचा. मग बोक्याचा लाग करू नका, आपापसात आपण भांडू नका. माझी सर्व संघटनांना आणि सर्व पक्षातील काम करणाऱ्या लोकांना एक विनंती आहे, त्यांनी पहिलं समाज म्हणून इथे एकत्र आपापल्या संघटना असू द्या, त्याच्यातील अस्तित्व ठेवा. पण एकदा आपल्याला न्याय मिळाला की प्रत्येक जण आपापल्या संघटनेचं काम करायला मोकळा आहे. प्रत्येक जण आपल्या पक्षाचं काम करा, पण आता इथं पक्ष आणू नका. काही लोक मी त्या व्हॉट्सअपला वाचलं सर, ती मला तुम्ही म्हणता की पक्षाचे राजीनामे द्या, आम्हाला कसं तरी तडफड करून राजीनामे मिळाले, तर एक आहे सॉरी आम्हाला कशी तरी पद मिळाले ते. अरे एवढा लाडगोळेपणा असला पाहिजे का? तुमची लायकी काय ते दाखवते, मग तुम्ही फिरून चाटुगिरी करून पद मिळवतायत. अरे तुम्ही तुमची हिंमत करा, एकत्र या, ताकद दाखवा. ते तुमच्या मागे लागले पाहिजे, पद घे बाबा म्हणून, तालुकाध्यक्ष हो, जिल्हाध्यक्ष हो. हे कधी होईल? तुम्ही सगळे एकत्र आल्यानंतर होईल. मग तुम्ही तुमची ताकद दाखवा, पक्ष तुमच्या मागे पडेल. पण आता सध्या जे तुम्हाला 25 आमदार 4 खासदारचं सांगताय त्याचं लय बर्डन आहे, त्याच्या टेन्शनमुळे हे आपल्याला देत नाहीत. खरी गोष्ट आहे, आताच्या सरकारला त्या 25 आमदारांची गरजच नाही आपल्या देशाच्या म्हणल्यावर, का तर लय मोठ्या फरकाने सरकार आलेलं आहे. 200च्या वर आमदार त्यांच्याकडे आहेत वाटतंय, का तर विरोधी पक्ष आणखी नाही आपल्याला. याचा अर्थ त्यांना त्या 25 आमदाराला द्यायची गरज आहे का? नाही. आपला कोणताच पक्ष नाही, लक्षात ठेवा. का तर आपल्याला काँग्रेस नाही देऊ शकले नाही, राष्ट्रवादी देऊ शकले नाही, सेना देऊ शकला नाही, बीजेपी देऊ शकले नाही, आणि ह्यांच्यासारखं तर खोटं कोणीच नाही. जर तुम्ही सत्तेवर येताना सांगत असणार की पहिल्या मीटिंग मध्ये आम्ही तुमचा प्रश्न सोडवतो, बघा इथं आपले धडे साहेब आहेत, खरं का? मोर्चा कोणी घेतला हे महत्वाचं नाही. रमेश दादाने मोर्चा घेतला, त्या मोर्चात ते बोलले का नाही? सगळ्याला माहित आहे का नाही? 2014ला बोलले का नाही की आम्ही बाबा पहिल्या मीटिंग मध्ये तुमचा प्रश्न सोडवतो? सोडवलं का? आज किती वर्ष झाली? 11 वर्ष होऊन गेली. मग का ह्याला काही विसर पडला? काही विसरगोळे आवडीचे आहेत का? त्यामुळे कोणत्याच पक्षाला तुमचा पुढका राहिलेला नाही. तुमची गरज त्यांना निर्माण करा. जोपर्यंत तुम्ही तुमची गरज त्यांना निर्माण करून दाखवत नाही तोपर्यंत तुमचा पक्ष कुठलाच नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे त्या पदाला चिटकून बसू नका. सगळेजण आपापले राजीनामे देऊन टाका आणि त्यांना दाखवून द्या की आम्हाला तुमच्या पक्षाची गरज नाही. नियोजनावर किती मिनिट राहिले? नियोजनामध्ये आपल्याला कमिट्या नेमायच्या होत्या. आपल्याला मगाशी बोईनवाड सर कुठे गेले आहेत का? गेले. बोईनवाड सरांनी कमिटी दिलेल्या सर आपण घेऊन ठेवलेत ना. बोईनवाड सरांनी दिलेल्या कमिटी आहे, प्लस त्याच्यात आहे ना नियोजन कमिटी एक आहे आणि फंड कमिटी एक आहे. त्या कमिटीमध्ये आपण कोणाकोणाला नावं नेमायचे आपण घेऊ सगळ्यांचे मिळून निर्णय. आणि आता मुंबईसाठी आपल्याला एक कमिटी निर्माण करावं लागेल. तिथं आपल्याला तो विषय आहे की आपल्याला परवानग्या घ्यायचा. परवानगी आहे, स्टेज आहे. चौगुले साहेब आपण गवते साहेब कुठे गेले? तर तिथं आपण एक कमिटी निर्माण करू आणि त्या कमिटीच्या माध्यमातून आपण तिथल्या परवानग्या आणि स्टेज, ते आपल्याला मोर्चा घ्यायचा आहे. तर मोर्चाची परवानगी आपल्याला कुठून कुठपर्यंत मिळाली ती एक घ्यायची. त्यांचं सगळं नियोजन सर सांगतील आपल्याला, मनोहर खोसर. तर तो एक असेल. त्यात परत दुसरी गोष्ट, मग अशी कोण बोललं की बाबा मॅनेज होतात नाही, ते मॅनेज होतात तिथं. आता माझा मॅनेज व्हायचा काही प्रश्न का नाही, का तर मी कुठल्या पक्षाचा नाही आणि कुठल्या संघटनेचा नाही, त्यामुळे मॅनेज व्हायचा विषय येत नाही. दुसरी गोष्ट, मी काही एकटा जाऊन कुठं मिटिंगला जात नाही. मी आजपर्यंत तुमच्यात बसलोय का? मी गेलो का कुठं शिष्टमंडळात?
सगळे बरोबर आहे का? हो सरपंच बरोबर आहे का? मी कुठे गेलो का? आडे साहेब कुठे गेले? आडे साहेब मी कुणाबरोबर जातो का? पण आजपासून त्या शिष्टमंडळात आपले सुरज जालटे हे पण असतील, हा लक्षात ठेवा. सुरज जालटेचं एकदा अभिनंदन करा. खूप हुशार मुलगा आहे आणि 10 सर्टिफिकेटच्या कामासाठी त्यांनी अभ्यास मांडलेला आहे तिथं प्रांतासमोर. त्यावेळेस मला वाटतं गणेश शिंदे साहेबांनी उपोषण केलं होतं, बरोबर आहे का आडे साहेब? तर सुरज जालटे साहेब, तुम्ही जे शिष्टमंडळ असणार आहे त्या शिष्टमंडळाबरोबर तुम्ही पण असणार आहेत हा. आणि महादेव मल्हार डोळ टोकरे कोळी हे जे सगळे आहेत त्याचे आपण 2-2 जण शिष्टमंडळात घेतलेले आहेत. 6 जण होतील का? तर 5 जरी सांगितलं ना 8 जरी सांगितलं 10 जरी सांगितलं तरी 6 जण ते तिथे जातील. त्याच्या व्यतिरिक्त इतर कुणीही जाणार नाही, कारण तिथे गेल्यानंतर सुद्धा तुमचा मेळ पाहिजे. जसं यांनी सांगितलं मगाची की तिथे गेल्यानंतर विचारल्यानंतर आपल्याकडे काय नसतं. पण सर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आम्ही तयारीच अशी केली की जर कुण्या त्याचा बाप येऊ द्या विचारायला, त्यांनी 10 नाही 100 प्रश्न विचारू द्या, त्या 100 प्रश्नांची 200 उदाहरणं आपल्याकडे लक्षात ठेवा. एवढी तयारी आपल्या अभ्यासकांनी ठेवली आहे. त्याबद्दल सगळ्या अभ्यासकांचं अभिनंदन करा. का तर अभ्यासक पण फुटणारे नाहीत बरं का? होय पिटुलार सर, अभ्यासक काय मॅरेज वगैरे होणार नाहीत ना? नंतर तुमच्या बरोबर मला वकील पण पाठवायला बरं नाही असं कोणी होणार नाही. का तर अन्याय खूप झालेला आहे, ह्यांनी खूप लढाई लढलेल्या आहेत. आतापर्यंत ज्या सगळ्या संघटनांनी संघर्ष केलेत हे माझे सगळे ज्येष्ठ लोक आहेत. मी त्यांच्यापेक्षा छोटा आहे, परंतु त्यांनी मला एक मान दिला होता, भाऊ व्हा पुढं. मी पण झालो पुढं. पण यांनी म्हणून की तुम्ही पुढं ना आम्ही असं होऊ नये पण नाही, ते आहेत माझ्या बरोबर. त्यामुळे मी कुणालाच म्हणणार की तुम्ही पुढे आप आगे बढू नाही, आपण एकत्र चालू. कारण इथं कुणीही नेता नाही, मी सुद्धा नेता नाहीये. त्यामुळे सगळेच आपण कार्यकर्ते आहोत. इथं कुठल्याही नेत्याचं कोणाचा बळी जावानाचं नाही. मी तर सगळ्यांना सांगून ठेवले. मला धडे साहेब म्हणते होते तुम्ही अगोदर ठरवा नेतात का कार्यकर्ता आहे. मी म्हणलं कार्यकर्ताच बरा आहे मी, मला काही नेत्याची गरज नाही, तुम्हाला ठरवावं लागेल म्हणले. हो म्हणलं, जोपर्यंत माझ्या जमात बांधवाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी या समाजाचा कार्यकर्ता आहे. बरोबर आहे का सुरेवाड साहेब? बरोबर आहे ना? तसंच राहिलं पाहिजे का नाही? आणि आणखीन पण सांगतो, आझाद मैदानावर आपलं माझं आमरण उपोषण राहणार आहे. आता याच्यानंतर मी का म्हणणार नाही दुसऱ्याला उपोषण करा, का तर उपोषणाचा खूप कटू अनुभव आलाय. उद्या काय तिथं चुकीचं झालं तर उद्या आपल्यावर 420 गुन्हे दाखल होतील. का तर उपोषण करताना सुद्धा माणसाला क्लिअर असलं पाहिजे. कसं असतं आपल्याला दिसत नसतंय, बरोबर का? त्यामुळं जर उपोषण कोणाला करायची इच्छा असेल तर प्रामाणिक असावा, नाहीतर उपोषण करू नका. मी तुमच्या सगळ्या इच्छेची लढाई लढतो. फक्त तुम्ही सगळेजण येऊन मुंबई जाम करायचं काम तेवढं करा. सगळे या, लाखोच्या संख्येने या. पण जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही आणि जोपर्यंत आपल्याला 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरनं अनुसूचित जमातीचा एसटीतला दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. आता तिथे काय झालं, आपल्याला आचारसंहितेचं कारण दाखवलं, तुमची मिटिंग लावतो अशी कारणं दाखवली आणि मग त्याचा नाईलाज होता. त्याच्यामुळे त्यांनी आपलं उपोषण दडपलं ना. आपल्याकडे पण काय पर्याय नव्हता सर. त्यांनी सांगितलं आपल्याला त्या कुठल्या महिलावर करा, संविधान चौकात करा म्हणते करायचं तर, पण त्याची बी परवानगी किती देण्यात गेले. बरं संविधान चौकात गेलं तर ते कलेक्टर अंडर जात आहे. विषय आहे महाराष्ट्राचा, हा काही नागपूरचा विषय नाही. त्यामुळं मग आता त्यांनी उचली केल्यानंतर म्हणलं आता बाकीच्या गोष्टी वाढवण्यात काय उपयोग नाही. आणि माझ्याकडे जेवढी संख्या पाहिजे होती त्या दिवशी जर 1 लाख संख्या तिथं 0 महिला साहेब आपण तिथं अडवून बसलो तिथं पिटलोर सर, बरोबर आहे का?